भौमितिक आकार इयत्ता 1ली ते 7वी। द्विमिती आकार बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, कोन, दोन किरण खंडित केलेल्या बाजूने एका बिंदूत एकत्र येतात तेव्हा कोन तयार होतो। कोनाचे 3 प्रकार आहेत। पहिला, लघुकोन, माप 90 अंशपेक्षा कमी। काटकोन, माप 90 अंश। तिसरा कोन, विशाल कोन, माप 90 अंशापेक्षा जास्त। त्रिकोण, 3 कोन आणि 3 बाजू असणाऱ्या 3 नैकरेषीय बिंदू जोडणाऱ्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात। त्रिकोणाचे एकूण प्रकार 6 आहेत, ते खालीलप्रमाणे। त्रिकोणाचे बाजूवरून 3 प्रकार पडतात। समभुज त्रिकोण, यामध्ये सर्व बाजू समान तसेच तिन्ही कोन समान मापाचे असतात। दुसरा, समद्विभुज त्रिकोण, 2 बाजू समान तसेच समान बाजू समोरील 2 कोन समान मापाचे असतात। तिसरा, विषमभुज त्रिकोण, बाजू व कोन समान नसतात, ते असमान असतात। त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार पडतात। पहिला, काटकोन त्रिकोण, यामध्ये एक कोन काटकोन व बाकीचे 2 कोन लघुकोन असतात। लघुकोन त्रिकोण, यामध्ये सर्व कोन लघुकोन असतात। तिसरा, विशाल कोन त्रिकोण, एक कोन विशाल कोन आणि बाकीचे कोन लघुकोन असतात। चौकोन, 4 कोन आणि 4 बाजू नैकरेषीय बिंदू जोडणाऱ्या बंद आकृतीला चौकोन म्हणतात। चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश असते। चौकोनाचे एकूण प्रकार 6 आहेत, ते पुढील प्रमाणे। यामध्ये चौरस, चौरसाचे चारी कोन 90 अंशाचे काटकोन असतात, चारी बाजू समान असतात। 4 कोन काटकोन, 4 बाजू समान। आयत, आयताचे चारी कोन 90 अंशाचे काटकोन असतात व समोरासमोरील बाजू समान असतात। पतंग, पतंगाकृती चौकोनामध्ये शेजारील बाजू समान मापाच्या असतात व त्यांच्या समोरील 2 कोन समान मापाचे असतात। समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या व समांतर असतात।
तसेच समोरासमोरील कोन समान मापाचे असतात. समभुज चौकोन. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान मापाच्या व समांतर असतात. तसेच समोरासमोरील कोन समान मापाचे असतात. समलंब चौकोन. समलंब चौकोनाच्या कोणत्याही दोन समोरील बाजू समान मापाच्या असतात. तसेच शेजारील कोन समान मापाचे असतात. या चौकोनात कोणत्याही दोन बाजू समांतर असतात म्हणून हा समलंब चौकोन असतो. वर्तुळ. वर्तुळाचे भाग. वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा केंद्रबिंदू व त्यामधून जाणारी आणि परिघावरील एक बिंदू जोडणारी रेषा तिला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळ परिघावरील दोन बिंदू जसं की P आणि Q हे दोन बिंदू जोडणारी रेषा तिला व्यास म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी A आणि B ही जी रेषा आहे तिला जीवा असं म्हणतात. वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा हा व्यास असतो. तसेच वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो किंवा वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते. असे हे वर्तुळाचे भाग आहेत.